नमस्कार, मी रोहिणी. माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. येथे मी माझ्या आयुष्यातील छोटे आनंद, अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे. चला तर मग आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया. आज माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा साखरपुडा आहे. तर चला तुम्हीही व्हिडिओमार्फत कार्यक्रमाचा आनंद घ्या. मी कार्यक्रमाला जात असताना समोरून वारकरी मुलांची दिंडी येताना दिसली. कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचताच सर्वप्रथम लक्ष वेधलं ते सुंदर फुलांच्या डेकोरेशनने आणि आकर्षक श्री गणेशाच्या मूर्तींनी. समोर विराजमान असलेले बाप्पा पाहताच मन अगदी प्रसन्न झालं. अशा सुंदर वातावरणात कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात होणं म्हणजेच खरोखर आनंदाची गोष्ट आहे. मैत्रिणीचा ग्रुप, आमच्या ग्रुपला 7 वंडर्स अशी ओळख आहे. त्यामध्ये करुणा, मंजू, स्मिता, ज्योती आणि कल्पना. कार्यक्रमाच्या ठिकाणी खूप छान रुखवत मांडलेला होता. प्रत्येक डब्यावर खूप छान पद्धतीने लिहिलेले होते, जसे की नवरदेवाच्या बहिणीला करवलीचा मान, मी तर आहे गोड गोड लाडू छान, मनातील पतंग लागले गगनाला भिडू, चाकून पहा सर्वजण वळी उलाडू, आई बाबाचे संस्कार जन्मभराची ठेव, मी तर आहे खमंग शेव, सौभाग्याचा अलंकार आहे कुंकू आणि टिकली, मी तर आहे खमंग चकली. कोणत्याही शुभ कार्याची खरी शोभा मान्यवरांच्या उपस्थितीने आणि त्यांच्या आशीर्वादाने वाढते. आजच्या या साखरपुडा सोहळ्यात उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत करण्यात आले. आजच्या या साखरपुडा सोहळ्यात उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ आणि गमजा देऊन स्वागत आणि सत्कार करण्यात आला. आम्ही स्टेजवर जाऊन फोटो काढला आणि प्रणव आणि वैष्णवीला आशीर्वाद दिला. आम्ही नंतर जेवण करून सर्वजणी मैत्रिणी एकत्र गप्पा मारत बसलो. साखरपुड्याच्या या आनंदात थट्टा, मस्करी आणि आठवणींची मेहफल अशीच रंगली. या गप्पा बोलणं नसतं, त्या आठवणींची गुंफ नसते, ज्या आयुष्यभर चेहऱ्यावर हसू आणतात. मी घरी आल्यावर संध्याकाळचा स्वयंपाक बनवला. माझ्या तुळजापूरच्या ब्लॉगला 1.5 व्ह्यूज पूर्ण झाले आहेत. हा टप्पा तुमच्या प्रेमामुळेच आणि पाठिंब्यामुळेच गाठता आला. यासाठी मी प्रत्येकांचे मनापासून आभार मानते. आता एक छोटीशी विनंती आहे. जसा प्रतिसाद तुम्ही माझ्या तुळजापूरच्या ब्लॉगला दिला, तसाच प्रतिसाद माझ्या इतर व्हिडिओंनाही द्या. प्रत्येक व्हिडिओ पूर्ण पहा. तुमचा प्रत्येक व्ह्यू, प्रत्येक लाईक आणि प्रत्येक सबस्क्राईब मला आणखीन चांगले आणि दर्जेदार ब्लॉग बनवण्याची प्रेरणा देतात. चला तर मग आजचा ब्लॉग इथेच संपवते. तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.